नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजचा विषय आहे फूड प्रोसेसर. तर आपण आज बघणार आहोत फूड प्रोसेसरचे उपयोग. बऱ्याच जणांकडे फूड प्रोसेसर आहे पण तो उपयोगात येत नाही कारण माहितीच नाही की कसा यूज करायचा. तर आज आपण काही बेसिक उपयोग बघणार आहोत. काहींना घ्यायचा पण आहे पण उपयोग माहीत नाही म्हणून घेत नाहीत. म्हणून आजचा व्हिडिओ खास बनवलेला आहे. तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फक्त फूड प्रोसेसरची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. कोणत्याही ब्रँडचं मी इथे प्रमोशन करत नाही आहे. फक्त जी माझ्याकडे माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून हा व्हिडिओ करत आहे. तर हे बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला मेन महत्त्वाचा उपयोग सांगते फूड प्रोसेसरचा, तो म्हणजे कणिक मळणे, चपातीची कणिक. तर हे बघा, आधी पूर्ण भांड्याला तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आपण व्यवस्थित. म्हणजे काय होतं की पीठ आहे ना भांड्याला आजूबाजूला चिकटत नाही आणि आपला पिठाचा गोळासुद्धा मऊसूत होतो आणि भांडं स्वच्छ करायला आपल्याला इझी जातं. म्हणून आधी हे सगळं असं तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आणि मग आपण आता पुढे पीठ मळणार आहे. तर इकडे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. आता झाकण लावून घेते. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालत थोडं पाणी घालायचं, अंदाज घेऊन एकदम पाणी घालायचं नाही, मग पीठ पातळ होतं आपलं. असं थोडं पाणी घालत आपण फिरून घ्यायचं आहे. तर बघा, काहीच वेळ लागत नाही, काही सेकंदातच आपलं पीठ रेडी होतं. तर बघा, आता आपल्या कणकेचा गोळा रेडी झालेला आहे. आपण आता काढून घेऊया. तो छान मऊसूत गोळा रेडी होतो. फक्त आता एका भांड्यामध्ये काढायचं आहे, थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्याला आपण झालं आपलं कणिक रेडी आहे चपाती करण्यासाठी आणि भांडंही जास्त खराब होत नाही. तर चला आता आपण नेक्स्ट बघूया कांदा कापायचा बिर्याणीसाठी. तर बघा, हे वाली उपकरण लावून घ्यायचं, ही चकती लावून घ्यायची स्लायसेसवाली. झाकण असं घट लावून घ्यायचं, व्यवस्थित तिथे फिट करून घ्यायचं, नाहीतर मग फूड प्रोसेसर चालत नाही. असे कांदे सोलून आपण कट करून घ्यायचे हाफमध्ये. पाहिजे असेल तर अख्खा ठेवला तरी चालतो, तुम्हाला जर रिंग हवे असतील तर. असा कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि वरून पुश करायचं. एकसाथ तुम्ही 2-2, 3-3 कांदेसुद्धा घालू शकता आणि पुश करू शकता. काहीच वेळ लागत नाही, सेकंदामध्ये तुमचा कांदा कापून होतोय. मी 1 किलो कांदे घेतलेले, बिर्याणी बनवायची आहे म्हणून. माझे 2 मिनिटामध्ये 1 किलो कांदे कापून झालेले आहेत. काहीसुद्धा वेळ लागत नाही. तर आता मी तुम्हाला काढून दाखवते. बघा, एकदम छान स्लायसेस झालेले आहेत, कांदा व्यवस्थित कापला गेलेला आहे. तर चला आता आपण नेक्स्ट बघूया. आता आपण जे कांद्यासाठी लावलेलं ना उपकरण, तेच लावून आहे ना आपण बीट, काकडी, गाजर मी तुम्हाला आता स्लायसेस करून दाखवते. ते सोलून घ्यायचं बीट, काकडी, गाजर. आणि हे छोटंवालं ना, जर सिंगल आपल्याला ठेवायचं असेल ना तर हे वालं त्यांनी व्यवस्थित पुशर दिलेलं आहे, ते लावायचं आणि लगेच पुश करायचं. सिंगल असेल तर 2-3 काकड्या एकसाथ असतील तर डायरेक्ट त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आणि मग पुश करायचं. बघा, पटापट होतं, किती 1 सेकंद पण लागत नाही एक अख्खं करायला. काहीतरी वेळ लागतोय का? तर बीट करून दाखवते मी तुम्हाला. हे जर आपण कापायला लागलो ना तर एकदा आपल्याकडून पातळ पण होत नाही स्लाइस आणि पटापट पण होत नाही. ह्याला काहीच वेळ लागत नाही, सेकंदात रेडी आहे आपलं सॅलड. आता तुम्हाला मी काढून पण दाखवते. हे बघा, एकदम पातळ स्लायसेस रेडी होतात छान. आता आपण भांड्यामधून काढून घेऊया डिशमध्ये. मी जे गाजर घेतलेलं ना ते खूप बारीक होतं, त्याच्यामुळे त्याच्या गोल स्लायसेस झालेले नाही. थोडंसं जाड असं गोल गाजर असेल ना तर खूप छान स्लायसेस होतात. आता बघा, बीट, काकडी खूप सुंदर झालेला आहे. असा आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो. चला आता आपण दुसरा उपयोग बघूया. आता त्याच उपकरणाने आपण कोबी कापून बघणार आहे. तर कोबीचे असे कट करून घ्यायचे. त्याला किती वेळ लागतो, फक्त 2-3 भाग कोबीच्या कांद्याचे करून घ्यायचे. तुम्हाला म्हणजे लांब सडक कोबी कापून हवा आहे ह्याच्यासाठी सॅलडसाठी वगैरे, कोशिंबीरसाठी किंवा काही चायनीज आयटम बनवण्यासाठी, तर ते ह्याच्यामध्ये कापून घ्यायचं. असा बघा, दाखवते तुम्हाला. सेकंदात मी अर्धा किलो कोबी कापलेला आहे, काहीच वेळ लागत नाही. तर जर आपल्याला भाजीला कोबी कापून पाहिजे ना बारीक, तर हे वालं उपकरण लावायचं बारीक कोबी कापण्यासाठी. असे कोबीचे तुकडे करून घ्यायचे, भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित चॉप करून घ्यायचं. याला चॉपिंग म्हणतात. आता आपण चॉपिंग करत आहोत. कोबी आपल्याला बारीक कापून पाहिजे तर आपण हे उपकरण लावायचं आहे. झालं, 2 सेकंदात अर्धा किलो कोबी आपला कापून रेडी आहे. काहीच वेळ लागत नाही बिलकुल पण. बघा, दाखवते तुम्हाला मी. छान बारीक कापला जातो मस्त. ह्याच्याने तुम्ही बारीकवाली कोशिंबीरसुद्धा करू शकता. छान मस्त कोबी आपला कापून झालेला आहे. चला आता तसा सेम कांदा कापून घालायचा त्याच्यामध्ये. तेच उपकरण लावायचे. बारीक कांदा आपल्याला पावभाजीसाठी, मिसळ पावासाठी पाहिजे, काही भाजी बनवण्यासाठी पाहिजे, तर तेच उपकरण ठेवायचं आहे. लगेच कांदा चॉप करून घ्यायचे. 2 सेकंदामध्ये तुमचे कांदे चॉप खूपच सुंदर होतात. बघा, दाखवते तुम्हाला मी आता.
तर आता आपण बघूया शेंगदाण्याच्या साली काढायचं. याला सुद्धा काहीच वेळ लागत नाही. शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि याच्यामध्ये घालायचे जे आपण पीठ मळण्यासाठी लावतो ना उपकरण, ते लावायचं आहे. चॉपिंगवाला नाही लावायचं आहे. आणि लगेच 2 सेकंदात तुमचे शेंगदाण्याच्या साली निघतात. काहीच वेळ लागत नाही बिलकुल पण. टर्बोवरती चालवायचं आहे त्याला आपण, लगेच तुमच्या साली निघतात. तर बघा 80 ते 90% साली निघालेले आहेत. हे फक्त आता थोडंसं पाखडून घ्यायचं, स्वच्छ त्यातल्या साली काढून घ्यायच्या की झालं. नाही तर चाळणीने चाळून घ्यायचं, जसं तुम्हाला योग्य पडेल. बघा मी चाळून घेतलेलं आहे. बघा सगळ्या साली निघालेल्या आहेत. 100% तर माझ्या साली निघालेल्या आहेत. असं तुम्ही शेंगदाण्याच्या साली पटकन काढू शकता. तर चला आता आपण ऑरेंज ज्यूस कसा बनवायचा बघूया. असे ऑरेंज हाफ कट करून घ्यायचे, म्हणजे मध्ये कट करून घ्यायचे. आणि आता पहिले हे टूल्स लावायचं. त्याच्यावरती हे जे ज्यूसचं भांडं आहे ते लावायचं. जाळी व्यवस्थित तिथे व्यवस्थित लावून घ्यायची ती, नाहीतर आपलं फूड प्रोसेसर फिरत नाही. हे मध्ये एक दिलेलं आहे उपकरण, ते ठेवायचं. असं अर्धी संत्री त्याच्यावर ठेवायची आणि आपण एकवरती चालू करायचे. जास्त फास्ट करायचं नाही, एकवरती चालू करायचे, कारण आपल्याला व्यवस्थित पकडता आलं पाहिजे. बघा एकदम व्यवस्थित स्वच्छ होतं, काहीच रस त्याच्यामध्ये राहत नाही. मी दुसरं पण करून दाखवते. पटकन होतं की काहीच वेळ लागत नाही. 4-5 संत्री 2 मिनिटात होतात आपल्या आणि एकदम स्वच्छ होतात. त्याच्या आतमध्ये काहीच गर राहत नाही. बघा तुम्ही एकदम आपल्याला नैसर्गिक ज्यूस मिळालेला आहे घरच्या घरी, काहीच त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स न टाकता खूप सुंदर ज्यूस मिळालेला आहे. बघा बघा माझा बिट्टू इकडे ज्यूस पितो आहे आणि सांगते की टेस्टी झालं आहे म्हणून. तर चला आता मी दुसरं दाखवते तुम्हाला, डाळिंबाचा ज्यूस कसा बनवायचा. तर याच्यामध्ये हे जे ज्यूसचं दुसरं भांडं आहे ना ते दिलेलं आहे, ते लावायचं. आणि त्याचे झाकणसुद्धा हे वेगळं दिलेलं आहे त्याच्यासाठी. हे बघा त्याचं असं आतून आहे, हे झाकण लावायचं आहे दुसरंवालं. आणि ना हे भांडं जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ह्या उपकरणामध्ये ॲपलचा ज्यूस करू शकता, डाळिंबाचा करू शकता, कलिंगडचा करू शकता, दुसऱ्या कुठच्या फळांचा असा करू शकता तुम्ही. तर चला आता मी तुम्हाला डाळिंबाचा ज्यूस करून दाखवते. हे बघा आधी डाळिंब सोलून घ्यायचे. मी 2 डाळिंब सोलून घेतलेले आहेत, सगळे दाणे काढून घेतलेले आहेत. थोडे थोडे दाणे याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आणि फिरून घ्यायचे. बघा इकडे सगळा ज्यूस खाली येतो आहे. असं थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि फिरून घ्यायचं आहे. सगळा व्यवस्थित ज्यूस निघून येतो आणि भांड्यामध्ये चोथा राहतो. पुढे दाखवते मी तुम्हाला. बिया वेगळ्या होतात आणि ज्यूस वेगळा होतो. आपल्याला गाळायची काहीच गरज पडत नाही. त्याच्यामुळे डाळिंबाच्या ज्यूससाठी ते एकदम बेस्ट आहे हे. तर चला आपला ज्यूस रेडी झालेला आहे. तुम्हाला मी ओतून दाखवते. आणि हे बघा पूर्ण बिया एक साईडला झालेल्या आहेत साईडला. त्याच्यामुळे मध्ये आतमध्ये काहीच घाण येत नाही, गाळायची काहीच गरज नाही. तुम्ही डायरेक्ट पिऊ शकता. एकदम नैसर्गिक आपल्या घरच्या घरी केलेला डाळिंबाचा ज्यूस रेडी आहे आपला. आणि कलरसुद्धा ना खूप सुंदर येतो, मस्त वाटतं बघा. आणि आपल्या मनालासुद्धा समाधान वाटतं. मी स्वतः बनवलेला आहे, स्वच्छ आहे. तर चला नेक्स्ट आता आपण बघूया इकडे कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा. कलिंगडाच्या सुद्धा फोडी करून घ्यायच्या. आणि तुम्ही बिया नाही काढल्यात ना तरी चालतं. या भांड्यामध्ये जेव्हा तुम्ही ज्यूस करता आणि कलिंगडाचा बिया काढायची काहीच गरज नाही. आता इतर वेळेस आपल्याला बिया काढाव्या लागतात आणि मग फोडी घ्याव्या लागतात. तर बिया न काढता आपण याच्यामध्ये फोडी घालायच्या आहेत. सगळ्या ज्या बिया आहेत ना ते वरती भांड्यामध्ये राहतात आणि ज्यूस खाली जातो. त्याच्यामुळे बिया काढायची काहीच गरज नाही. आता बघा हे असं थोडे थोडे आपण घालून घ्यायचे, चालू करायचं आणि वरून पुश करायचं पुशरनी. लगेच खाली ज्यूस रेडी आहे बघा. आता मी असं पटापट करून घेते आणि तुम्हाला दाखवते ज्यूस. तर बघा काही सेकंदामध्ये आपला कलिंगडाचा ज्यूस रेडी आहे. काही वेळ लागत नाही, 2-3 ग्लास ज्यूस लगेच रेडी होतो. आता मी तुम्हाला काढून दाखवते. आणि ती जी जाळी आहे ना त्याच्यामध्ये सगळा कचरा जमा होतो, बिया ज्या काही कचरा जाड असेल तो जमा होतो. त्याच्यामुळे गाळायची गरज नाही यालासुद्धा. डायरेक्ट तुम्ही ग्लासमध्ये काढून पिऊ शकता. तर बघा आपला ज्यूस रेडी आहे. खूप मस्त लाल रंगाचा ज्यूस झालेला आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला हे आपल्या फूड प्रोसेसरचे बेसिक उपयोग सांगितलेले आहेत. अजून ॲडव्हान्स उपयोगसुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला नेक्स्ट भागामध्ये. नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून म्हटलं आधी बेसिक दाखवूया, ॲडव्हान्स नेक्स्ट भागामध्ये दाखवूया. तर आज जी तुम्हाला मी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच फूड प्रोसेसर खूप उपयोगाचा आहे. काही सेकंदामध्ये तुमची कामं होतात, वेळ तुमचा वाचतो आणि तुम्ही दुसऱ्या कामासाठी वेळ देऊ शकता. म्हणून तुम्ही नक्की याचा उपयोग करा. खूप छान उपयोग आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.